वारकरी संप्रदायावर मोठी शोककळा पसरली आहे असं म्हणायला या घटनेवरून हरकत नाही. कारण कालची जी काही घटना समोर आली आणि भजन करता करता एक दुर्दैवी आणि एक मनाला चटका लावून देणारी घटना काल घडलेली आहे. नेमकं काय घडले? वारकरी संप्रदायावर मोठी शोककळा पसरली आहे. आपण असं का म्हणतोय आणि कोणत्या महाराजाचा किंवा कोणत्या महाराजाला मोक्ष लाभलाय किंवा मृत्यू झालाय हे आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, वारकरी संप्रदाय म्हटलं की आज आपण ऐकतो भजन, कीर्तन आणि एक मान सन्मान. वारकरी संप्रदायामधल्या लोकांना जन्मभर फक्त भजन आणि कीर्तन करायचं असतं. कुठल्याही गोष्टीमध्ये वेगळा रस नसतो किंवा देवाचं दर्शन म्हटलं की त्यांच्या अंगामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या मनामध्ये जे चैतन्य निर्माण होतं ना, ते काही वेगळ्याच लेवलचं असतं. आणि अशाच प्रकारचं चैतन्य एका माऊली महाराजांच्या मनामध्ये, शरीरामध्ये निर्माण झालेलं होतं. आणि हे माऊली महाराज पंढरपूरमध्ये जात असताना भजन करत होते आणि भजन करत असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. नेमकी घटना काय घडली? मृत्यू तर झालाय, पण नेमकं काय झाले, कशामुळे घटना घडली, ऍक्सिडेंट झालाय का किंवा कशामुळे झाले, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहायचं आहे. पण हे कुठून कुठं निघाले होते हे सुरुवातीला पाहूयात. नेमकं कशामुळे ही घटना घडली हे पाहणं गरजेचं आहे. तर माऊली महाराज या होते की पंढरपूरला आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे, म्हणून त्यांनी 4 ते 5 जण सोबत होते. आणि 5 जण सोबत असताना हे देवाचं विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली करत निघत होते. कारण आपल्याला माहिती आहे, काही वारकरी असे जे वर्षभर वारे करतात. म्हणजे फक्त पंढरपूरचे वारे किंवा आषाढी वारी आली म्हणून नाही, तर काही काही वारकरी असतात ते पंढरपूरचे वारे चालत करतात. किंवा आपल्याला असे वारकरी सुद्धा भेटतात की कधी म्हणजे ज्या ठिकाणी कुठं एकादश नसते किंवा कुठला काही कार्यक्रम नसतो किंवा काही देवाचं काही नसतं, तरी सुद्धा आपल्या असे वारकरी भेटतात की जे पंढरपूरला निघाले असतात फक्त दर्शनासाठी. मग ते त्यांना काही एकादश लागत नाही किंवा त्यांना कुठली अमावस्या लागत नाही, त्यांना कुठली पौर्णिमा लागत नाही किंवा कुठला वार लागत नाही, तर ते निघत असतं चालत असं फक्त आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी. हे असेच माऊली महाराज आणि त्यांचे 4-5 सोबती होते. आणि हे 4-5 जणांचा टुप्पा हा चालत होता. आणि चालत असताना भजन करत करत एका ठिकाणी झाडाखाली बसले. आणि हे 4 जण, त्यांच्याकडे टाळ वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. ते भजन करत असताना, ते झाडाखाली भजन करत असताना माऊली महाराज म्हणून एक त्यांच्यामध्ये महाराज होते आणि ते अगदी त्या भजनाचा जे काही टुप्पा होता त्यांचे लीड करत होते. म्हणजे एक महत्वाचे गायक आणि वादक सुद्धा म्हणायला हरकत नाही, ते दोन्ही कामं करायचे. आणि या दोन्ही काम करत असताना ते भजन म्हणत होते. आणि म्हणता म्हणताच त्यांना हार्ट मध्ये अटॅक आला. आणि हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांची जी आहे तिथं एक खाली बेशुद्ध पडले. आता हे बेशुद्ध पडल्यानंतर बाकीच्या लोकांनी, काही लोकांनी प्रयत्न केले त्यांना शुद्धीवर आणण्याचा, काही उठवण्याचा, काहींनी अँब्युलन्सला फोन केला. अँब्युलन्स येईपर्यंत तर त्यांचा जीव गेलेला होता. त्यांना कितीही थेरपी दिली, हार्ट थेरपी दिली किंवा छातीची जी काही चेस्ट थेरपी असते ती थेरपी दिली, मात्र कुठलाही त्यांच्यावर प्रभाव पडला नाही. आणि त्यांचा जो आहे तो त्या ठिकाणी मृत्यू झाला. अगदी प्रसिद्ध होते त्यांच्या ठिकाणी, ज्या पंचक्रोशीमध्ये हे माऊली महाराज प्रसिद्ध होते. पंढरपूरच्या अगदी तालुक्यामध्ये तिथंच आसपास त्यांचं कुठलं तरी गाव आहे. आणि याच गावचे महाराज कुठेतरी आज मरण पावल्यामुळे किंवा वारल्यामुळे त्यांच्या पाठीमागे कोणीही नव्हतं. म्हणजे त्यांच्या पाठीमागे ना त्यांचा परिवार होता किंवा त्यांचे चुलते किंवा मालते किंवा कोणीही नव्हतं. फक्त ते स्वतः एक जीवन जगत होते आणि देवाच्या नावावरच आपल्याला जीवन काढायचं आहे अशा प्रकारची त्यांची इच्छा होती. आणि त्याचमुळे ते जगत होते. मात्र त्यांना मरण आल्यामुळे खरंच आता वारकरी संप्रदायावर मोठी शोककळा पसरली. आणि अशा महाराजांचं नाव घ्यायलाच पाहिजे, कारण एक तर त्यांच्या पाठीमाग कोणी नाही, देवासाठी जीवन खर्चिलं. आणि जर आपल्या कानावर अशा प्रकारची कुठली बातमी आली किंवा अशा प्रकारची कुठली माहिती आली तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणं हे आपलं काम आहे. त्याच्यामुळे भावपूर्ण श्रद्धांजली या महाराजांना आणि या लोकांना. नक्कीच यापुढे सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडू नयेत. आणि देवाचं नाव घेत असताना त्यांना मरण आले हे खरं तर कुठेतरी चांगलं म्हणतात. वारकरी संप्रदायामध्ये जी लोकांची आहेत, महाराज लोकांची इच्छा असते की देवाचं नाव घेता घेता आपल्याला मरण यावं. तशाच प्रकारचं मरण त्यांना आलेलं आहे. आणि खरं तर
या माऊली महाराजांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्ही सुद्धा श्रद्धांजली व्यक्त करू शकता, कमेंटमध्ये श्रद्धांजली लिहू शकता. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.